प्रवास करत असताना आम्ही भटके विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला आल्या या चळवळीचा प्रारंभ आम्हाला दिसून झालेला. काही अनुसूचित जाती म्हणजे जन्माला आलेल्या काही मंडळींनी आपल्या जाती जातीपासून परिवर्तनाच्या कार्याला अनुसूचित जमातीच्या बाबतीत अशाच प्रकारची भूमिका आहे. आपले कबिले पांडे वस्त्या आदिवासी वस्त्या त्यांना मानवतेकडे घेऊन जाण्याचं कार्य ग्रामस्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणून ज्यांनी सर्वाधिक प्रयत्न केलेले आहेत ते आपल्या सर्वांचे प्रभू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण त्या अनुषंगानं आज बाबासाहेबांच्या हयातीमध्ये ज्यांनी संघर्षासाठी म्हणून आपल्या आवडीची परिवर्तनासाठी सहभागी झाले त्या सर्वांना विनम्र अभिवादन. त्या गावचं नाव औरंगाबाद होतं. तेव्हापासून छत्रपती संभाजी नगर नाव उल्लेख करण्यापर्यंत आमच्या भटक्याने मुक्त चळवळीचा आधारस्तंभ आणि कार्यस्तंभ असलेलं स्थान म्हणजे आदरणीय प्राध्यापक मोतीराम ठाकूरकरांचं घर, आदरणीय आसाराम गुरुजींचं घर इथून जवळच. नामांतराच्या आंदोलनापासून ते मराठवाड्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या सगळ्या चळवळीमध्ये आम्ही राबलेले भटक्याने शांताराम पंढरा असतील, आमच्या काही मंगला खंसरा असतील, सगळ्या सुखादुखामध्ये चळवळीमध्ये ही माणसं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तळाचा थोडासारखी सांभाळले. त्यात आसाराम गुरुजी यांचे मिळून गेलेले प्राध्यापक मोतीराम ठाकूर सरी या ठिकाणी कामगारांची चळवळी मोठ्या प्रमाणात उभे राहायची. मुंबईच्या कामगारांच्या चळवळीनंतर छत्रपती संभाजीनगरामध्ये साम्यवादी विचारधाराची मंडळी सुद्धा मोठ्या असलेल्या आणि स्वाभिमानानं समाज परिवर्तनाच्या कामामध्ये असायची. त्यात आमचे मुंडे म्हणून त्यात आमचे कॉम्रेड विठ्ठल मोरे सर या सगळ्या लोकांनी हा चळवळीला आपला इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. मला रामलाजी पासवान साहेबांपासून प्राध्यापकाकडून कांबळेची असते, गोगरीची असते, त्या सगळ्यांच्या सहवासामुळे आपलं पीएम कांबळे म्हणून आमच्या लातूरचे होते त्यांच्या माध्यमात. आता हे सगळं तुम्हाला कोण सांगणार? मी सांगायला आलोय म्हणून नाही, तर आजचा मला विषय
विषय अतिशय महत्त्वाचा वाटला आणि मेश्रामजींनी सांगितलं की या विषयावरती आपल्याला एकत्र बसायचं. म्हणजे आमच्यापैकी काही माणसं हयात नाहीये, जे आहेत ते कामात आहेत की नाही माहीत नाही. आपण नाही जर गेलो तर भटक्या विमुक्ताची हाजरी या कार्यक्रमात दिसणार नाही. म्हणून मी या ठिकाणी आजच्या निमंत्रण स्वीकारलं आणि आलेला प्रत्येक माणूस शतहत्तीच्या गळाचा या ठिकाणी बसलेला आहे. आणि माझी माता भगिनी या ठिकाणी जे आहे सरस अन्यायावरती मात करून त्या भारत देशाला पुढे घेऊन जाण्याचं सामर्थ्य घेऊन आलेली. ही सगळी आपली एकजूट एसटी एसटी ओबीसी भटके मुक्त इतर मागास प्रवर्ग आणि त्याही पलीकडे जाऊन असलेले अतिमागास या आणखी संपर्कात आलेले आहे. अशा सगळ्यांची एकजूट म्हणजे आपला भारत देश आहे. भारत देशाची उज्ज्वल परंपरा आता महाराष्ट्र गीतात जर आपण ऐकली तसं वेगवेगळ्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्या राज्यामध्ये सुद्धा त्यांच्या परंपरा, त्यांच्या समाज सुधारकांची नावं, त्यांनी त्यांचा इतिहास गौरवला जातो. मी बोलत असताना थोडं आता बोललो तर महागिरी बोलणार आहे म्हणून एक 5-10 मिनिटं माझी पुढे झालं. मी या ठिकाणी क्रांतिकारी कार्यक्रम सीटूच्या माध्यमातून चालायचे त्यावेळेस दिलेलं पुस्तक मी अजूनही ठेवलेलं आहे आणि त्या पुस्तकामधला सगळा रेफरन्स माझ्या अंतःकरणामध्ये मनामध्ये आणि हृदयामध्ये आहे. दुसरा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिदर्शन हे विचार समाजाच्या माध्यमातून प्राध्यापक नागराव कुंभार सरांनी प्रकाशित केले. तेही आम्ही पाहत आलेले आहोत. त्या ठिकाणी डॉक्टर राममनोहरजी लोहिया यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक घेऊन आलेलं आहे आणि हे पुस्तक भटके मुक्त विद्य या सगळ्या पुस्तकाचे पुनर्वाचन करण्याची संधी मला खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमामुळे मिळाली. मेश्रामजींचं आजच्या ते कार्यक्रमाचे अध्यक्षपण आहे. त्यांचे मी मनापूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 2 विषय मला जाणवतात. राज्यकर्ता कसा असावा, छत्रपती राजश्री शाहू महाराजांसारखा असावा. राज्यकारभारामध्ये प्रधान कसा